नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनिकेत ठाकरे ब्लॉग. दरवर्षीप्रमाणे कुसुम महोत्सव नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 1 मार्च रोजी नांदेडमध्ये यशवंत कॉलेज ग्राउंडवर होणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी नांदेडकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. मोठ्या संख्येने लोक इथं कार्यक्रमात उपस्थित झाले आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री तसंच राज्यसभाचे सदस्य माननीय अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाला. फेब्रुवारी आता जो महाराष्ट्र दिन आहे, तर या दिवशी मराठी गाणे गायला गेले व इथं मराठी लावण्या पण झाल्या. तुम्ही पाहू शकता किती उत्साहाने आणि जल्लोषात हा गाणे सादर केले जातात. हे गाणे मी म्यूट केले कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. मराठी दिनानिमित्त महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी इथे सादर केली जात आहे. मित्रांनो, सर्व कलाकारांनी इथे खूप चांगलं आपलं कला सादर केली आहे. तुम्ही पाहू शकता भगवान श्री गणेशाची किती सुंदर मूर्ती इथे आहे. एक्झॅक्ट स्टेजच्या जवळ मूर्ती ही आहे. तिथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाप्पाची आरती पण करण्यात आली. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं बसण्यासाठी किती सुंदर आयोजन करण्यात आले आहे. डेकोरेशन तर एकदम भारी दिसत आहे मित्रांनो. अलग अलग थीम वर डान्स करण्यात आले. गणपती बाप्पाचा थीम बघू शकता तुम्ही इथे. त्याच्यानंतर विठ्ठलाचं गाणं पण सादर करण्यात आले. याच्यानंतर आपण जाऊ मित्रांनो स्टॉलच्या सेक्शन मध्ये. इथे खूप प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहेत मित्रांनो. इथे कपड्याचे स्टॉल, आयुर्वेदिक मेडिसिन, खाण्याचे पदार्थ असे खूप सारे स्टॉल्स आहेत मित्रांनो. तुम्ही या व्हिडिओ इथे खूप प्रकारचे खाण्याचे स्टॉल आहेत. तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता. सँडविच, बर्गर, मंचुरियन, नूडल्स, आईस्क्रीम, पनीर 65. खाणाऱ्याच्या शौकीनला ही जागा नक्की आवडणार आहे. मित्रांनो, हा होता पहिला दिवस कुसुम महोत्सवचा. तर आपण दुसऱ्या दिवशी पण आता ब्लॉग बनवणार आहे. कमेंट करा जे लोक या फर्स्ट डे ला आलेले आहेत. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, ज्याचं नाव अनिकेत ठाकरे.